राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. सूरज पडवळकर, राहणार पंढरपूर. आज मी तहसील कार्यालय सांगोला येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यासाठी बसलेलो आहे. तरी माझ्या प्रमुख मागण्या अशा आहेत की सांगोला येथील सराईत गुन्हेगार आणि गुटखा माफिया दिलीप म्हस्के याच्यावर जो 22 तारखेला गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात त्याला अटक करावी. तसेच त्याचे अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करावेत आणि या सराईत गुन्हेगार दिलीप म्हस्केवर जिल्ह्यात तसेच इतर जिल्ह्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने त्याच्यावरती प्रतिबंधित कारवाई करण्यात यावी. या अगोदर मी 2 ते 3 वेळा आमरण उपोषण केलेलं आहे. तसेच 3 दिवस धरणे आंदोलन केलं आहे, परंतु पोलीस प्रशासनाकडून कसली दाद दिली गेली नाही. त्यामुळे मी आज सुमारे 4 दिवस झालं 5 तारखेपासून बेमुदत आमरण उपोषण करत आहे. आतापर्यंत पोलीस प्रशासनाने कोणकोणती कारवाई केली? पोलीस प्रशासनाकडून नुसतं आश्वासनच भेटलेलं आहे. जो दिलीप म्हस्के नावाचा मुख्य आरोपी आहे त्याला काय अजून अटक झालेली नाही. इतर काय त्याचे बच्चे आहेत, जे काय मोहरे आहेत, त्यांना झाली आहे अटक आणि त्याचे जामीन झालेले आहेत. त्याच्याबद्दल काय त्यांचं माझ्याकडनं अभिनंदन आहे पोलीस प्रशासनाचं. परंतु जो मुख्य आरोपी आहे दिलीप म्हस्के याच्यावरती 10 ते 12 गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, आपला जिल्हा. आणि हा दिलीप म्हस्के म्हणजे या पश्चिम महाराष्ट्राला लागलेला एक प्रकारचा कॅन्सर आहे. आणि माझी तुमच्या मार्फत प्रशासनाला विनंती आहे की हा जो कॅन्सर आहे त्यात तो समूळ नष्ट केला पाहिजे प्रशासनाने आणि याच्यावर अशी कडक कारवाई करून याचं उच्चाटन केलं पाहिजे. सुरुवातीला तुम्ही उपोषणाला बसला त्यावेळेस 4-5 नावं होती. त्यातल्या तर नावं यात दिसत नाही आणि एकच प्रामुख्याने नाव आहे. बाकीच्या आरोपींना तुम्ही अटक झाली का? त्यातील 1-2 आरोपी अटक झाले आहेत, त्यांना बाकीच्यांचे हे जामीन झाले आहेत. आणि हे जामीन होण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी पण गेलेला आहे. आणि या कालावधीत प्रशासनानं, पोलिसांनी या आरोपींना अटक करणं गरजेचं होतं, परंतु त्यांना अटक झालेली नाही. आणि त्यामुळे कोर्टातून यांचे जामीन झालेले आहेत. त्यामुळे त्यांची नावं यातून काढलेली आहेत. तसं पण ते मोहरे आहेत. आपला मुख्य जो आरोपी आहे तो दिलीप म्हस्केच आहे. आणि माझी मुख्य मागणी पहिल्यापासून हीच आहे की दिलीप म्हस्केला अटक झाली पाहिजे. तुमच्या उपोषणाला आज 4था दिवस आहे. पोलीस प्रशासनाकडून कोणती काय तुम्हाला काय कळवलं का नाही? येऊन गेले, भेटून गेले. पी.आय. साहेब नाहीत आले. जगताप साहेब आले होते, कुलकर्णी साहेब आले होते, परत इतरही हे 2-3 आले होते. त्यांच्याकडनं फक्त पहिल्यापासून मला आश्वासन दिलं जाते, मुदत मागितली जाते, पण आरोपीला काय अटक केली जात नाही. त्यामुळे त्यांनी त्याला अटक करावी हीच माझी इच्छा आहे. तुम्ही आता बोलताना म्हणाला की मला दमदाटी केली जाते, ते कुणाकडून दमदाटी केली जाते? दमदाटी म्हणजे तसं दमदाटी म्हणजे उठण्यासाठी मला प्रेशर आणलं जाते. जी गुन्हेगार आहेत त्यांच्याकडनंही केलं जाते आणि पोलीस प्रशासनाकडनंही विनंती केली जाते की उठावं आणि उपोषण थांबवावं वगैरे. तर माझं असं तुमच्या माध्यमातून माझं असं म्हणणं आहे की मला उठवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करावा. मुख्य आरोपीला का पकडलं जात नाही असं काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं? मग तेच तर समजायला तयार नाही ना. तेच तर समजायला तयार नाही नेमकं का पाठीशी घातलं जाते मुख्य आरोपीला. काय त्याच्यावर राजकीय हात आहे का, काय पोलीस प्रशासनाने त्याला काय सहकार्य आहे याचा पण तपास झाला पाहिजे, त्याची पण चौकशी झाली पाहिजे. आशयाचा अर्ज मी माननीय SP साहेब, DSP साहेब तसेच मुंबई येथे DGP ऑफिसला मी केलेला आहे. त्या अनुषंगाने तपास होईलच आणि त्याची चौकशी झालीच पाहिजे अशी माझी मागणी आहे.